पण आपलं मूल एकच असतं आणि त्याच्या मनामध्ये कंपार्टमेंटलायझेशन नसतं. म्हणजे जर तुम्ही सकाळी त्याला पावसाची कविता शिकवली असेल आणि ती कविता त्याच्या मनामध्ये घोळतीये आणि गणिताच्या बाई येतात आणि पटकन अपूर्णांक शिकवतात, तेव्हा त्याला खूप वाईट वाटतं, कारण तो त्या पावसातच अजून भिजत असतो मुलगा. त्याच्यामुळे मग त्याला गणित आणि पाऊस असं दोन्हीमध्ये भिजायला आपल्याला शिकवडायला पाहिजे ना. तर मग ते कंपार्टमेंटलायझेशन जे आहे ते थोडंसं जर धुसर केलं आपण आणि विषय कनेक्ट करायचा प्रयत्न केला, एक थीम घेतली आणि त्या थीमला वेगळे वेगळे विषय आपण कनेक्ट केले, तर मुलांचं शिकणं खूप सोपं होईल. मला मान्य आहे की हे चॅलेंजिंग आहे, शिक्षकांकरता ते चॅलेंजिंग आहे, पण आज त्याची गरज आहे की आज भूगोल, इतिहास आणि गणित हे 3 शिक्षक एकत्र येऊन काहीतरी कॉमन ॲक्टिव्हिटी डिझाईन करतायत, की ज्याच्यामध्ये इतिहासही होतोय, भूगोलही होतोय, गणितही होतोय. असं जर झालं तर मला असं वाटतं आनंदपूर्ण शिक्षण हे तिथेच आहे. आणि आज आपण जे मल्टीडिसिप्लिनरी हे त्याला खूप मोठं नाव दिलं जातं, पण हा मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच आपल्याकडे पूर्वी होता.